एक संत्री रात में मंत्री. बोकड दूध देतोय. काश्मीरच्या बोकडाचं आहे. आम्ही पण लेह लडाखलाच चाललो. ते स्कॉर्पियन तुमच्या बरोबर आहे का? हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? होप तुम्ही मजेत असाल. मी सुद्धा मजेत आहे. आणि आज आहे आम्ही अमृतसरमध्ये. जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, अमृतसरमध्ये आहे इथे. तर आम्ही हे बघा, ही आपली गाडी आहे. आम्ही इथं थांबलो होतो हॉटेल 49 म्हणून. खूप सुंदर हॉटेल आहे आणि मस्त एक्सपिरियन्स होता इथे राहण्याचा. प्लस इथलं भाडं जे होतं ते 1100 रुपये पर डेचं होतं. म्हणजे साधारण तुम्ही धरून चाला 550 रुपये एका माणसाचे. आम्ही 2 रूम केले होते. तर आमचे झाले बिल साधारण 2200 रुपये बिल झालं. सो आता आपण इथून निघणार आहोत श्रीनगरला, जो की 410 किलोमीटरचा पॅच आहे. त्यात बरेच रोड आणि ॲक्च्युली आज जो आहे तो सिनिक व्ह्यू एकदम चेंज होणार आहे. कारण हे नॉर्मल जे तुम्हाला परिसर दिसतं आहे तिथून एकदम डिफरंट असेल. सो चला जर्नीमध्ये कंटिन्यू ठेवा. आपण निघूयात पुढे. ऑलरेडी उशीर झाला. ॲक्च्युली आमचा निघायचा टाईम होता 6-6:30पर्यंत निघणार होतो, पण आम्ही उठलोच 6 वाजता सकाळी. आपण आपल्या एंट्रन्समधनं बाहेर आलो आहे एरियाच्या. आणि जो समोरचा रोड दिसतो तुम्हाला, तर तिकडे शॉर्टकट आहे मंदिराला जाण्यासाठी. आणि हा आता लागला आहे मेन रोड. पुढे बघा ही कमान लागली आहे अमृतसर शहरात येण्यासाठी. इथून क्रॉस करून आपण बाहेर पडतो आता. हे बघा केवढी मस्त मोठी सुंदर कमान आहे. या कमानीवरूनच ॲक्च्युली या शहराची ओळख होते आता. इकडे नाश्त्याला थांबलो आहे आम्ही. आणि साधारण हॉटेलपासून इथे किलोमीटर झाले असतील, एक 50-60 किलोमीटर आम्ही कवर केलं आहे. तर इथे नाश्त्यासाठी थांबलो. खूप भूक लागली होती सकाळ सकाळ. आणि आमच्या हॉटेलमध्ये ॲक्च्युली नाश्ता करायचा होता, ब्रेकफास्ट. पण त्यांचं किचन चालू होत होतं काहीतरी 7-7:15ला काहीतरी किचन चालू होत होतं. मग तोपर्यंत आपण जर थांबलो असतो तर पुढे आपल्याला जायला खूप वेळ लागला असता. सो त्यामुळं आम्ही तिथून निघालो. म्हटलं हायवेला कुठेतरी खाऊन घ्यावं. पठाणकोटच्या आसपास आहे आम्ही आत्ता. म्हटलं काहीतरी कॉफी वगैरे घेऊयात म्हणून इथे स्टारबक्स आहे मागे, इथं कॉफी घेतो आम्ही. ते पहिले आतमध्ये पळाले, स्टारबक्सचं नाव घेतात. Where's my friend Satish? Where's my friend Satish? निशाणी सोडून गेले. होय, इथं निशाणी सोडून गेले. घेतली तुम्ही? पश्मिना बकरीची. एलमंड नाही, पश्मिना बोकड असते. आज सकाळी सतीश साहेबांनी आपल्याला पार्टी दिलेली आहे स्टारबक्स अशा ठिकाणी, सुंदर अशा ठिकाणी. आलं का तुझं? यांना करायचं CRP करायचं, ब्लड टेस्ट करायचे. ठीक आहे, चांगलं. उद्याची पेजेट आहे ना ती करायची. पश्मिनाच्या
बकरीचं दूध बघ ना, नको. पश्मिनाच्या बोकडाचं दूध आहे का बोकडी आहे इथे? बकरीचं दूध बोकड दूध देतोय. काश्मीरच्या बोकडाचं आहे. आम्ही घरातून निघाल्यापासून आहे ना कंटिन्यू यांचे फोन चालू आहे. लय दोघं बोर करतात. लय बोर करतात हे तर नुसती सिरीज बघतात ते. आणि आणि हे नुसतं- इकडे नुसतं ECG, अजून काय ब्लड टेस्ट, टेस्ट, युरिन टेस्ट, X-ray. एक्सरे, अजून काय टेक्निशियन पोहोचला का नाही? टेक्निशियन पोचला का नाही, मधीच बायकोला शिवाय देते. धंदा काय ट्रॅव्हलिंग वगैरे करताना पटकन पटकन मी पळत आलोय. मला बसायचंय पुढं. गुरुजी आले की ते काय पुढं बसून देणार नाही, म्हणून मी आपला पटकन पळत पळत आलो गाडीमध्ये. काय पुढं बसलंय ना की खूप बोर करतात. ॲक्च्युली ते सिरीज बघतात, त्यांची सिरीज चालू आहे. कुठली चालू आहे काय माहिती, जिओ हॉटस्टारवरती. तर ती कंटिन्यू त्यांची ती चालू आहे सिरीज कालपासून. इनफॅक्ट काल सकाळपासून ते बघतात ती सिरीज. तर ती संपेनाच झाली त्यांच्याकडनं. त्यामुळं पुढं बसले की सिरीज बघतात आणि यांना बोर होतं. म्हणून आपण असलो ना पुढे आपल्याला व्लॉगिंगसुद्धा करता येते. मला ब्लॉग. मित्रांनो, आम्ही आत्ता जम्मू सिटी क्रॉस करून पुढे श्रीनगरकडे निघालो आहे. आणि बघा आजूबाजूनी सगळी झाडी आहे. ॲक्च्युली हा घाट सेक्शन आहे. आणि तिकडं त्या साईडला बघा जम्मू शहर आहे सगळं. हे बघा, याच्यामध्ये प्रॉपर दिसत नसेल माहीत नाही. आणि बाजूला तावी रिव्हर आहे. लडाखचं ऑफरोडिंग इथनंच चालू आलं काय. थोडंफार पॅचेस खराब आहेत मध्ये मध्ये, पण रोड छोटे आहेत खूप. 2 लेन रोड आहे. आम्ही पण लेह लडाखलाच चाललो. ते स्कॉर्पियन तुमच्या बरोबर आहे का? ते लोगो काय लावलंय? अच्छा, म्हणजे ग्रुप आहे का तुमचा? सगळे 25 निघाले. होय. पुण्यावरनं कात्रज. हां. काय तुम्ही ट्रिप ऑर्गनायझर आहेत का? ट्रिप ऑर्गनाईज करता का तुम्ही? अच्छा, म्हणजे ग्रुपचं नाव आहे काय? होय. कुठले? पनवेलचे. आता श्रीनगर. कटरा, वैष्णोदेवी. किती दिवस? 15-20 काय होतील तेवढे. आत्ता उद्धमपूरमध्ये. आणि आत्ता वाजलेत 2:45 वाजलेत. आणि म्हटलं काहीतरी खाऊन घ्यावं. सो भूक लागली आहे. सकाळपासनं ड्राईव्ह करतोय, भूक लागली आपल्याला. आणि हे हरी डाबा म्हणून एक होता, त्यांचे रिव्ह्यू चांगले आहेत गुगलला. म्हटलं इथं खावं आणि मग आपल्या डेस्टिनेशनला पुढे जाऊयात. हॉटेल पण बुक करायचं आहे. 1-2 लोकांसोबत बोलणं झालं आहे. बघू आता, चांगली त्यांनी डील दिली त्यांच्याकडे करेल.
आमच्या आधी आम्हाला एक टनल लागलाय चेन्नई काय चेन्नई नेसरी टनल वे श्यामा प्रसाद मुखर्जी टनेल. सेनानी नसरी टनल. चेन्नई नेसरी टनल. वा हा एरियातला आहे ना, हा सगळ्यात लँडस्लाईड एरिया होता. तिथं खूप दरड करायची माहिती का. रोज एक दोन 3 दिवसाला ना हा. दरड कोसरायची. त्यामुळे हा त्यांनी आहे ना रोड बनवला असं पूर्ण बॅग. हे बघा ना किती छान दिसतंय लँडस्लाईड म्हणून बनवलं. लँडस्लाइड मुळे. हॅलो कौन सी है मेरे त्याच्यानंतर ते नाही 2-3 वर्षापूर्वी ना हा हा रोड कम्प्लीट बंद व्हायचा. मंडे मॉर्निंग गव्हर्नमेंटने काय केलंय इथं तो तसंच रोड बनवलाय. त्यामुळे इकडे पूर्ण पॅक केले. लँडस्लाईड जरी झाली तरी ती खाली नदीत जाईल. खाली जाईल. हो. सगळ्यात डेंजर झोन होता. ओके काम चालू आहे. हो अच्छा हे ब्रिजचं उभे करतात ना. टनेल आहे टनेल. वरनं टनेल काढतात. अजून बर्फाचे डोंगर नाही, आता आपण बर्फात जाणार आहे. बर्फात. कारण की आता हल्ले वगैरे त्या साईडला बर्फ पडतोय. हो तेच ना. झालं. मित्रांनो गेले 50 किलोमीटर पासून आम्ही एक दुकान शोधतोय. आम्हाला भेटत नाहीये ते. दुकान आतल्या बाजूच आहे. आतल्या बाजूला आहे. 500 मीटर आत असल्यामुळे आम्हाला दिसत नाही. 500 नाही 8 किलोमीटर आतमध्ये आहे. 8 किलोमीटर जाऊ दे नाही, आपल्या इकडं जाऊया. ऑन द वे बघू कुठं तर. नाहीतर मग हाय गुरुजींचा स्टॉप. संत्री संत्री मंत्री एक संत्री रात में मंत्री.